22 पालघर लोकसभा मतदारसंघात पारदर्शक मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात येत आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करून त्या आज वसईत सीलिंग करण्यात आल्या आहेत। 133 वसई विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण घेऊन कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर कसे काम करावे याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत। पालघर लोकसभा मतदारसंघात 18,85,297 एवढे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। विशेष मतदार नोंदणी मोहीम अंतर्गत 1 जानेवारी 2019च्या मतदार यादीत 72,314 मतदारांची वाढ झाली आहे। पालघर मतदारसंघात 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी 2177 एवढे मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रावर पारदर्शकपणे मतदान व्हावे, ईव्हीएम मशीनमध्ये कोणतेही बिघाड होऊ नये, मतदारांनी आपला मतदान व्हीव्हीपॅटच्या मशीनवर पाहता यावे यासाठी जिल्ह्यातील विधानसभा निहाय निवडणूक प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे। 133 वसई विधानसभा मतदारसंघातील प्रशिक्षण केंद्रावरून वसईच्या जीजी कॉलेजमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी आज सकाळपासूनच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षणात सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉक्टर दीपक क्षीरसागर, अतिरिक्त निवडणूक निर्वाचन अधिकारी किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले आहे। 29 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पूर्ण तपासणी करून त्या सील करण्यात आल्या आहेत। निवडणूक पारदर्शक व्हावी आणि मतदार कोणतेही साशंकता राहू नये यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या मशीन सील करण्यात आल्या आहेत। या निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन करण्यात आले आहे। 29 एप्रिल रोजी पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान होत आहे। या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाल्यापासून इलेक्शन निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून सर्व मतदान यंत्रणा, सर्व इलेक्शन यंत्रणा या ठिकाणी अहोरात्र काम करत आहे आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर सर्व मतदान कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण पण घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे ॲक्च्युली मतदाना दिवशी मतदान कसं करावं आणि मतदानाचं यंत्रणा कशी राबवावी याचे प्रतिशत घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर व्हीव्हीपॅट, BU आणि CU जे व्हीव्ही मशीन आहेत त्याचंही आपण प्रत्यक्ष करून दाखवत आहोत, मतदान कर्मचाऱ्यांना पण प्रत्यक्ष करून दाखवत आहोत। त्याचबरोबर आपण वोटर अवेअरनेस प्रोग्राममध्ये सुद्धा आपण लोकांना जागृत करत आहोत। मतदार अवेअरनेस प्रोग्राम आपण करतो, मतदान जागृती कार्यक्रम आपण राबवत आहेत। यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटसोबत मतदान होतं आहे, म्हणजे मतदारांना आपण कुणाला मतदान केलं याची पोचपावती मिळणार आहे, त्याला ते बघायला मिळणार आहे आणि या दृष्टिकोनातून ॲडिशनल व्हीव्हीपॅट असल्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करतो आहे। सर, आजचं ज्या प्रशिक्षणामध्ये ज्या मशीन आहे, ज्या सील मशीन होत आहे याच्यामधून कुठलं प्रशिक्षण आहे? हां, यामध्ये आपण ईव्हीएम सीलिंग मशीन करत असताना ह्या ज्या मतदान यंत्र तयार करतो आहे आपण, ही मतदान यंत्र ही राजकीय प्रतिनिधीच्या, राजकीय उमेदवार प्रतिनिधींच्या सोबत आपण यांच्या समक्ष साक्षीने किंवा यांच्यासमोर आपण करतो आहे आणि या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातले या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स आपण तयार करतो आहे आणि या ठिकाणी मतदानासाठी ते आपण पाठवतो आहे। त्या ठिकाणी आपण मतदान कर्मचाऱ्यांचं पण ट्रेनिंग घेतो आहे आपण जेणेकरून ते ईव्हीएम मशीन मतदानासाठी सज्ज व्हावं, यामध्ये कोणत्याही प्रकारचा फॉल्ट होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर, मतदान केंद्रावरती अनेक वेळा मशीन बिघाडचा प्रकार वाढलेले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचं बघितलं काही एक खटका दाबला तर दुसऱ्या खटक्यावर जात आहे असं सुद्धा काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे, याबाबत आपलं काय आहे? नाही, यामध्ये व्हीव्हीपॅट जे M3 व्हर्जन आहे त्यामध्ये सुधारित व्हीव्हीपॅट आहे। व्हीव्हीपॅट मुळातच फोटो सेन्सिटिव्ह आहे, त्यामध्ये थोडंसं फोटो सेन्सिटिव्ह आहे आणि काही ठिकाणी डस्ट सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे कमी प्रमाणात ते बंद होऊ शकतं, मात्र आपण रिप्लेस करू शकतो, पण बंद होण्याचं प्रमाण फार कमी आहे।